मित्रांनो, सध्याचं ठिकाण हे रावरखेडा. रावरखेडा हे ठिकाण मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यामध्ये मोडतं आणि हे ठिकाण हे मराठ्यांचे पेशवा बाजीराव प्रथम यांची समाधीस्थळ आहे. नर्मदे तीरावर हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. उत्तरेकडील मुघलांना तसेच राजपुतांना कंट्रोल करण्याचं काम मध्य प्रदेशच्या या भागातून सकल भागातून केले जात होतं. तसेच मुत्सद्देगिरीचा मुख्य एरिया हा मध्य प्रदेशचा मानला जातो. जवळच असणारे होळकरांचे साम्राज्य, डाव्या बाजूला असणारे शिंदेची राजधानी, या सर्व गोष्टी याच ठिकाणी आपल्याला भेटतात. या ठिकाणापासून ग्वाल्हेर असो किंवा महेश्वर असो, या सर्व गोष्टींचे कंट्रोल या ठिकाणी होते. महेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या 46 किलोमीटर अंतरावर आहे. आजही स्थानिकांचं असं म्हणणं आहे की बाजीराव पेशव्यांचा तसेच तलवारींचा, घोड्यांच्या पावलांचा इथे रात्रीचा आवाज येतो. त्यामुळे रात्रीचं हे ठिकाण पूर्णपणे बंद असतं. या ठिकाणी तुम्ही नक्कीच जायला पाहिजे. पण इथे गेल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की आसपासचा एरिया पूर्ण दुर्गम असल्यामुळे राहण्याची कोणतीही सुविधा नाही किंवा इथे येण्यासाठी तुम्हाला स्वतःची कार अथवा स्वतःच्या बाईकनेच यावं लागेल. हे ठिकाण थोडा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे तुम्हाला रात्रीच परतीचा मार्ग निवडावा लागेल. या ठिकाणी तुम्ही येताना ओंकारेश्वर मार्गही निवडू शकताय. इथे आल्यानंतर एक आध्यात्मिक शांती तुम्हाला भेटेल. मराठ्यांच्या शौर्याची यशगाथा तसेच आसपासचे हे वातावरण पाहून नक्कीच तुमची ऊर भरून येईल. शेवटी आम्ही बाजीराव पेशवा प्रथम यांना नमन करून या ठिकाणून परतीचा मार्ग निवडला. जवळ असणारे महेश्वर ठिकाण हेही तुम्ही पाहू शकताय आणि इतिहासाच्या आणि मराठ्याच्या अस्मितेचा अलौकिक भाग तुम्ही पाहून भारावून जाऊ शकताय. या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे आणि जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ट्रेनचा तसेच बसचा प्रवास ही रूट सांगतो. मराठ्यांच्या इतिहासातील ह्या पानाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.